हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पाच्या आवडत्या तळणीच्या मोदकाची रेसिपी बघणार आहोत। बाप्पा जसे मोदकावर फार प्रेम करतात, तसंच ते तळणीचे मोदक देखील खूपच चविष्ट आणि सोपे आहेत। आणि खरं म्हटलं तर आज गणेश चतुर्थी विशेष त्यांच्या आवडीचा पदार्थच बनवला जातो। तर त्यासाठी आज आपण सुद्धा त्याच्या आवडीचा तळणीचे मोदक बनवणार आहोत। चला तर मग ह्या खास रेसिपीची सुरुवात करूया। त्या सगळ्यात आधी आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊया। त्यासाठी 1 चमचा इतकं खाकस घेतली आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 ओला नारळ मी किसून घेतलेला आहे। तर जवळपास हा 1 वाटी इतका ओला नारळ आहे। तर एक कढई घेतली, कढई व्यवस्थित गरम करायची, त्यामध्ये 2 चमचा इतकं तूप ॲड करायचं आहे। तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसून घेतलेलं नारळ ॲड करायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला अर्धा वाटी इतकं गूळ ॲड करायचं आहे। आता आपल्याला याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत गूळ व्यवस्थित मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे। 4-5 मिनिटं लागतात। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी गॅसवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। जर गॅसची फ्लेम जास्त राहिली तर गूळ काही पटकन विरघळत नाही, पण बुडाला लागण्याचे चान्सेस सुद्धा असतात, म्हणून गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर जोपर्यंत पूर्णपणे गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि बघा आपल्या सारण इथे शिजून तयार झालं आहे। आता या स्टेजवरनं यामध्ये मी खाकस ॲड करून घेणार आहे आणि थोडंसं पाव चमचा इतकं इलायची पावडर ॲड करून घेतली। फ्रेश इलायची मी 2-3 इलायची बारीक कुटून घेतलेली आहे आणि त्याची पावडर इथे ॲड केलेली आहे। ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपलं सारण शिजून तयार झालं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचं आहे। सारण व्यवस्थित थंड झालं की आपल्याला भरायला सोपं जाते। तर बघा एका प्लेटमध्ये मी पूर्ण सारण काढून घेतलेली आहे आणि आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेतलं आहे। जोपर्यंत आपलं सारण थंड होतो तोपर्यंत आपण पीठ लावून घेऊया मोदकासाठी। तरी ते मी मैदा वापरलेला आहे, अर्धा कप मैदा घेतला आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्ही मैद्याऐवजी इथे रवासुद्धा वापरू शकता, पण रव्याने ती व्यवस्थित चव लागत नाही, म्हणून इथे मी मैदा घेतला अर्धा कप आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। चवीपुरतं थोडंसं पाव चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे आणि 2 चमचे भरून इथे तूप ॲड करायचं आहे। तुपाने एकदम खमंग खुसखुशीत असे मोदक तयार होतात, त्यासाठी ते मी तूप ॲड केलेलं आहे, तुपाचं मोहन घातलं आहे। आता व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला। आणि बघा दाबून दाखवते, छान गोळा बनतो आहे, म्हणजे आपला तूप एकदम परफेक्ट आहे। कमी वाटत असेल तर अजून अर्धा चमचा इथे तूप ॲड करू शकता। तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता त्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि थोडंसं कडक पीठ लावून घ्यायचं आहे। इथे अर्धा कपाला 2-1 चमच पाणी कमीच असेल एवढं पाणी इथे घेतलं आहे मी परफेक्ट तुम्हाला सगळं पाणी किती लागलं आहे, पीठ किती घेतलं आहे ते पूर्ण दाखवत आहे। तर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ लावून घ्यायचं आहे। तर इथे आपल्या पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक पीठ लावायचं आहे। पोळीचा पीठ आपला थोडासा नरमच असतो, पण त्यापेक्षा हा पीठ थोडंसं कडक लावायचं आहे। ज्यावेळेला आपण मोदकाच्या कळ्या काढतो ना त्यावेळेस खूप सुंदर अशा कळ्या बनतात, एकसारखे कळ्या दिसतात आणि मोदकही खूप छान असा खुलून दिसतो। त्यासाठी थोडंसं पीठ आपल्याला इथं कडक लावून घ्यायचं आहे। तर पीठ लावून झालेलं आहे, 10 मिनिटासाठी रेस्टवर ठेवून घेतला होता। त्यानंतर परत एकदा याला मी चुरवून घेते, म्हणजे सॉफ्ट करून घेते, म्हणजे आपल्या पोळ्या लाटताना व्यवस्थित आपल्याला लाटता येईल। तर इथे मी पीठसुद्धा सॉफ्ट करून घेतलेला आहे। आता लगेच आपण मोदक तयार करून घेऊया। जास्त वेळ ठेवायची गरज नाही पिठाला, अगदी 5-10 मिनिटापर्यंत ठेवला तरी चालेल। तर बघा 10 मिनिटं झालेत, पीठसुद्धा छान सॉफ्ट करून घेतलं आहे। आता लगेच मी तुम्हाला मोदक कसे करायचे ते करून दाखवते। तर इथे मी एक छोटूसा पिठाचा पेढा घेतलेला आहे आणि आता त्याला लाटून घेते। एकदम मोठं घ्यायचं नाही, एकदम छोटंसं घ्यायचं, जशी आपण पुरी बनवतो की नाही तेवढ्या साईजचं आपल्याला इथं पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। आणि इथे लाटताना ना खूप जास्त जाडही नाही किंवा खूप जास्त पातळही नाही, छान अशी मीडियम पोळी इथं आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे, खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाडही नाही, व्यवस्थित मी पुरी लाटलेली आहे। आता कळ्या कशा करायच्या त्यासुद्धा करून दाखवते। तर इथे मी तुम्हाला 2 पद्धतीचे मोदक कसे करायचे, 2 पद्धतीचे मोदकची डिझाईन दाखवणार आहे। एक तर अशा प्रकारे जसं तुम्ही एका बाजूने उचलायचं, दुसऱ्या बाजूवर ठेवायचं, बघा मी ते दाखवत आहे व्हिडिओ त्याप्रमाणे। एक साईड उचलायची, दुसऱ्या कळीवर चिपकवायचं, परत दुसरी कळी उचलायची, त्याच कळीवर चिपकवायचं, जसं व्हिडिओ दाखवत आहे ना त्याप्रमाणे मी ते एक मोदक दाखवलेला आहे, तसंच सेम अजून एक दाखवणार आहे। तर सारण एकतर आधी भरून घ्यायचं, नाहीतर नंतर भरलं तरी चालेल, तर मी तुम्हाला नंतर भरून दाखवणार आहे या मोदकामध्ये। आणि अशा प्रकारची छान एक वाटी तयार करून घ्यायची कळीची
अशी कळीची एक वाटी तयार करून घेतल्यानंतर त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. तर सारण तुम्ही थोडंसं जास्त भरा, म्हणजे सारण जास्त भरलं का मोदक खूप छान दिसतो, खुलून दिसतो आणि छान अशा कळ्या पण नाही का खुलतात त्याच्या. तरी इथे मी जवळपास एक चमचापेक्षा थोडंसं जास्त इथे मी सारण भरलेलं आहे. आणि सारण भरल्यानंतर थोडंसं बोटाने खाली प्रेस करायचं, म्हणजे आपल्या कळ्या व्यवस्थित आपल्याला करता येतात. तर सारण व्यवस्थित भरल्यानंतर आता काय करायचं, एका हाताने मतलब 2 बोटं घ्यायचं आणि त्याने व्यवस्थित असं जमा करून घ्यायचं. आपल्याला बघ एका साईडने सगळ्या कळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला, दोन्ही बाजूने फिरवायचं नाही, एकाच बाजूने फिरवत जायचं, कळ्यांना जवळजवळ आणत जायचं आणि मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं. आणि जो एक्स्ट्राचा पीठ आहे ना तो सुद्धा काढून घ्यायचं. एक्स्ट्राचं पीठ तिथे ठेवायचं नाही, नाहीतर जाडसर मोदक लागतात. आणि बघा इथे मी जे एक्स्ट्राचं पूर्ण पीठ आहे ना तो काढून घेते. बघा काढून घ्यायचं आणि व्यवस्थित बंद करायचं. खूप जास्तसुद्धा पीठ काढायचं नाही. एकदम जर पीठ काढून घेणार तर मोदक फुटून जातात. तेलामध्ये ॲड केलं ना तरी मोदक फुटतात आणि जरी जास्त पीठ ठेवलं तरी मोदक काही खायला चांगले लागत नाही. त्यासाठी ना एकदम काढायचं नाही आणि खूप जास्त ठेवायचं पण नाही. व्यवस्थितलं जे एक्स्ट्राचंच पीठ आहे तेवढं काढायचं आणि बाकीचं तिथेच ठेवायचं आणि छोटीशी त्याला वर अशी तोंड करायचं त्याचं. आणि मस्तपैकी आपलं टोक निघलेलं आहे मोदकाचं आणि एक मोदक आपला बनवून तयार झालेला. आता ही एक पद्धत झाली. आता मी एकदम सोप्यात सोपं मोदक कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्यापेक्षा सोपं मोदक बनवणं तर काहीच नाही आहे. नाही तुम्हाला कळ्या करायच्या आहे, नाही तुम्हाला हातावर मोदक घेऊन बनवायचं. अगदी तुम्ही पोळपाट्यावर पोळी लाटा, त्याच्यावरच कळ्या करून घ्या, सारण भरा, त्यानंतर त्याचं तोंड बंद करा, बस झालं मोदक तयार. आता लगेच दुसरं मोदक बनवते. तेवढ्या साईजचा पिठाचा एक छान पेढा घेतला. व्यवस्थित एक पातळ पोळी लाटून घ्यायची आपल्याला इथे. तर पोळीसुद्धा जास्त जाड लाटायची नाही, छान अशी पातळ पोळी लाटायची पुरीसारखी. आणि पुरीच्या आकाराचीच पोळी इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे. आणि आता बघा त्याच्यामध्ये मी डायरेक्ट सारण भरून ना त्याच्या कळ्या करून दाखवणार आहे. सारण भरूनच कळ्या करायचं म्हणजे सोपं जाते. एखाद्या वेळेला आपण असं करतो ना, सारण न भरता आधी ना कळ्या करण्याचा प्रयत्न करतो, पण त्या कळ्या व्यवस्थित जमत नाही. शक्यतो आधी सारण भरायचं, त्यानंतरच कळ्या करायचं, म्हणजे एकदम सुंदर कळ्या बनतात. अजिबात कळ्या खुलत नाही किंवा आपला मोदक बिघडत नाही. अशा प्रकारे दोन्ही बोटाच्या मध्ये असं पीठ धरायचं आणि एक बोट म्हणजे आपल्याला 3 बोटाचा इथे उपयोग करायचा आहे. 3 बोटाने व्यवस्थित इथे कळी तयार करायची आहे. बघा सिम्पली मी इथे कळ्या करून घेतल्या. आता एकाच बाजूने आपल्याला राऊंडमध्ये फिरवत जायचं आहे आणि कळ्या चिपकवायच्या आहेत. तर बघा अशा प्रकारे मी राऊंडमध्ये फिरवत आहे. मधलं सारण बोटाने दाबत जायचं आहे. व्यवस्थित मला शूट करता आलेलं नाही आहे, इथं एकदम क्लिअर दाखवता नाही आलं मला, पण बघा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण व्यवस्थित मध्ये सारण दाबत जायचं बोटाने. सिंपल आहे, काही याच्यात वेगळं नाही आहे. बोटाने सारण दाबत जायचं, एक साईडनं व्यवस्थित कळ्या चिपकवत जायचं आणि जो एक्स्ट्रा जवरी आपला पीठ आलेला आहे तो काढून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे मी एक्स्ट्राचं पूर्ण पीठ काढून घेतलं आहे आणि थोडंसं त्यालावर टोक करून घ्यायचं आहे. खूप जास्त पण पीठ काढलेलं नाही आहे, बस एक्स्ट्रा आलेला पीठ काढलेलं आहे आणि वर थोडंसं त्याला टोक काढला आहे. बघा अशा प्रकारे खालच्या बाजूने गोल फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सुंदर असा मोदकाला आकार येतो. आणि इथे आपला दुसरा मोदकसुद्धा बनून तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला 2 पद्धत दाखवली आहे. दोन्ही पद्धतमध्ये तुम्हाला जे सोपे वाटते तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या गणपती बाप्पासाठी यावर्षी मोदक करू शकता. तर बघा ते तर मी एक पुरीमध्ये मोदक कसं बनवायचं सारण भरून ते दाखवलं. पण आता बघा मी एकाच वेळेला 4-5 पुऱ्या इथे लाटून घेतल्या आहे आणि त्यानंतर एक करून सगळे मोदकमध्ये सारण भरून घेणार आहे. तसं केल्याने थोडासा वेळ वाचतो, पटकन मोदक तयार करता येतं आपल्याला. एक पुरी लाटायचं, सारण भरायचं, मोदक करायचं मला थोडंसं जास्त वेळ लागतो, पण एका वेळेला 4-5 पुरी लाटूनसुद्धा आपण मोदक तयार करू शकतो. खूप कमी वेळेमध्ये मोदक तयार होतात. त्यासाठी मी ते पुरी एका वेळेला लाटूनसुद्धा मोदक तयार करतात ते सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे. आणि बघा हा सुद्धा मोदक इथे मी तयार केला आहे. खूप सुंदर इथे मोदक तयार झाले होते आपले. एक करून मी ते सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. आणि मला हे सगळे मोदकची पूर्ण प्रोसिजर करायला फक्त अर्धा तास लागलेला आहे. सारण बनवण्यापासून पीठ बनवण्यापर्यंत, तळण्यापर्यंत हे पूर्ण करायला ना मी फक्त अर्ध्या तासामध्ये एवढे मोदक बनवलेले आहे. खूप कमी वेळेमध्ये तुम्ही भरपूर सारे मोदक इथे तयार करू शकता. तर बघा मोदक तयार झाले. ते एका कढईमध्ये तेल गरम करण्याकरिता ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित गरम करायचं आहे. अगदी हलकं कोमट तेल इथे गरम करायचं आहे, खूप जास्त गरम करायचं नाही. जर एकदम गरम तेलामध्ये आपण मोदक तळायला टाकणार तर व्यवस्थित तळत नाही. वरून तर छान कलर येतो पण मधून कच्चेच राहतात, खुसखुशीत होत नाही जशी आपल्याला
क्रंची खुसखुशीत तसे मोदक बनवायचे आहेत ना, तसे मोदक बनत नाही. त्यासाठी गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, हलकं कोमट तेल करायचं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सगळे मोदक ॲड करायचं आहे. आणि बघा मी ते एक एक करून सगळे मोदक टाकून घेतलेले आहेत. आणि आता ना एकदम गॅस कमी ठेवायचं आणि हलक्या हाताने एखाद्या चम्मचने पळीने वगैरे फिरवायचं नाही, झाऱ्याने तर बिलकुलच फिरवायचं नाही. चम्मच घ्यायचं आणि चम्मचने हलक्या हाताने आलटून पलटून इथे मोदकला तळून घ्यायचं आहे. आणि बघा इथे माझा ना एक मोदक फुटला. एका मोदकमुळे सगळ्याला इथे कलर लागलेला आहे आणि मोदकाचा कलर बघा किती सुंदर कलर आलेला आहे. खूप छान इथे मोदक तयार झाले आहेत. आता एक एक करून सगळे मोदक मी प्लेटमध्ये काढून घेते, कारण खूप जास्त प्रमाणामध्ये हे मोदक खुसखुशीत झाले होते. जर एखाद्या मोठ्या पळीने किंवा झाऱ्याने काढणार तर ते पूर्ण फुटले असते, म्हणून मी इथे चम्मचने एक एक करून सगळे मोदक काढून घेतलेले आहेत. आणि जवळपास एकच नारळ घेतलेला होता मी. एका नारळामध्ये 13 मोदक बनवून तयार होतात. त्यासाठी ते मी 1 कप इतकं, अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं होतं. तर त्यामध्ये 13 इतके मोदक तयार झाले होते. आणि बघा इथे आपले मोदक बनवून तयार झाले आहे. गणपती बाबाला नैवेद्य दाखवण्यासाठी आपले मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, मोदक माझे जमलेत की नाही, तुम्ही कसे बनवता, हा व्हिडिओ कुठून बघत आहे, कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.